बघा तुम्हाला एका वाक्यात सांगतो मी, आज हे जे कोणी हिंदुत्ववादाचं राजकारण करताय त्यांच्या मायच्या शक्तीने त्यांनी सांगावं की तुम्ही हिंदू म्हणून स्वतःला कोणामुळे म्हणून घेऊ शकता, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। आज त्यांच्याच रक्तातले त्यांच्याच वारसातले लोक जर तुमच्याकडे न्यायाची भीक मागत असतील आणि तुम्ही जर अशा पद्धतीने हेळसांड करत असाल, साळसूतपणाच्या पाहता येते, तर त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही जो मराठा आरक्षणामध्ये खोडा घातलाय ना, तो खोडा इतका मोठा आहे की तो खोडा सण वार याच्या खूप पलीकडचा आहे, खूप मोठा आहे, याच्या म्हणजे पुढच्या शेकडो पिढ्यांसाठी तो खोडा आहे। खोडाच नाही तर तुम्ही इथल्या मराठा समाजाच्या भविष्यातल्या लेकरा बाळांच्या भविष्याची राख रांगोळी केलेली आहे, तुम्ही त्याच्यावर बोलायला पाहिजे। हिंदूंचा सण हा दरवर्षी होतो, नेहमीच होतो, आमचा बाप कोणी नवीन माणूस भेटू द्या, तुम्ही पण समोर आले तर पहिले तोंडातून शब्द निघतो राम राम, ही आमची संस्कृती आहे। ती आम्हाला नका शिकू की हिंदुत्ववाद काय असावा कसा असला पाहिजे। अरे तुम्ही हिंदू म्हणून ज्या माणसामुळे या महाराष्ट्रात आहात, या भारतामध्ये तुम्ही श्वास घेता हिंदू म्हणून, तेच आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज। तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? तुम्ही हिंदुत्वाच्या आडून मराठा आरक्षणाला तुम्ही अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारची हुलकावणी देऊ शकत नाहीत।